अरे बापरे, हीच खोली होती ना? इथेच तर बसलो होतो आम्ही. एक मिनिट. काय? हे काय? माझ्यामुळे रेवती सायकलवरून पडली. मी शेजारच्या काकूंच्या घरातला माठ ओढला. तू सरोजिनीताई, तुम्ही इथं, मी तुमची व्यवस्था तिकडे. अहो, हे काय आहे लीलाचे बाबा? लीलानं केलेल्या चुका आहेत ना या? या अशा तुम्ही भिंतीवर लावल्या का? ते म्हणजे तिनं चुका सुधाराव्या म्हणून. अशानं खचून जाईल हो पोट. माझी लीला ना लहानपणापासूनच अशी अशी धडपडी आहे हो, सारखी अशी धडपडत असते. कळत नकळत तिच्या हातून अशा चुका होत राहतात. म्हणजे नशीबच म्हणा ना. पण तिच्या नशिबातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे तिच्या आईचं जाणं. लीला लहान होती ना तेव्हा तिची आई तिला सोडून गेली. तेव्हा लीला इतकी लहान होती की मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात तो निर्णय माझा एकट्याचा नव्हता, घरच्या सगळ्यांचा होता. लीलाला आई तर मिळाली, पण तिच्या आईसोबत अशा अनेक गोष्टी लीलाच्या आयुष्यात आल्या ज्या मला थांबवता आल्या नाहीत. माझ्या लीलानं छोटीशी जरी चूक केली ना तरी ती चूक लीलानं अशी कागदावर लिहायची आणि इथे चिकटवायची. का? कशासाठी? कारण तिला असं वाटायचं की लीलाने केलेली प्रत्येक चूक तिने आयुष्यभर लक्षात ठेवायची. कालिंदीने लीलाचा छान सांभाळ केला, इतर माझी काहीच तक्रार नाही. फक्त ही अडगळची खोली आमच्या सगळ्यांसाठी एक भीतीदायक जागा होऊन बसली. पण लीलाचे बाबा, अहो, पालकांनी आपल्या मुलींचा सांभाळ मिळून करायचा असतो ना. सरोजिनीताई, 20 वर्ष संसार केल्यानंतर एखादं जोडपं समोर उभं राहतं ना तेव्हा त्यांच्या भावना, त्यांच्या आयुष्यातल्या घटना 4 ओळीत नाही मांडता येतो. आपण या समोरच्या माणसाला पूर्णपणे ताब्यात नाही ठेवू शकत. सगळं मान्य, पण लीलानं हे सगळं सहन केलं ना आणि ती सहन करत राहिली. सरोजिनीताई, लीला समोर दुसरा पर्यायच नव्हता हो. कालिंदीच्या ओरडण्याचा तिच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला ना की या खोलीकडे येताना तिचे पाय कापतात. तिच्या हातून एखादी चूक झाली, या कागदावर तिच्या चुका लिहिताना तिचे हात थरथरतात, शब्द गळ्यात अडकतात. तरीही ती आपल्या कालिंदी आईवर निस्सीम प्रेम करते. सरोजिनीताई, माझी लीला आहे ना, खूप अशी गोड मुलगी आहे, साधी आणि स्वच्छ विचारांची. तिनं असं वाईटातून नेहमी असं चांगलं घेते आणि समोरच्या माणसाला आपलं मानलं ना त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असते. तुम्हाला सांगतो, कालिंदीची एकही तक्रार घेऊन ती आजपर्यंत माझ्याकडे कधीच आली नाही. कालिंदी तिला कधी काय बोलली तर मला थोडं वाईट वाटायचं. तर त्यावेळी लीला माझं सांत्वन करायची. मला म्हणायची, बाबा बघा, आईची शिस्त लावण्याची पद्धत किती वेगळी आहे.
सरोजिनी ताई, आज जे काही झालं ना ते खरंच खूप भयंकर होतं. पण मला माहितीये की माझी लीला हे असं उगाच करणार नाही. तुझं नक्कीच काहीतरी नाईलाज झाला असं. पण हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही जो तिला काही पाठिंबा दिलात ना, त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभार मानतो. नका काळजी करू. मी लीलाच्या पाठीशी कायम उभी राहील. तुम्ही नका काळजी करू. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी यांनी लीलाला घराबाहेर काढलं तोपर्यंत ठीक होतं. पण त्यांच्यामुळे आता आजी पण घर सोडून गेली आणि मला हे अजिबात पटलेलं नाही. बरोबर आहे दादा. काही झालं तरी बाबांनी आजीला घरी आणायलाच हवं. अरे पण ते काही ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. आता आपल्याला आजीला जर परत घरी आणायचं असेल तर आपल्याकडे दोनच पर्याय आहेत. कोणते? एक तर बाबांनी स्वतः जाऊन तिला घेऊन यायचं, किंवा ज्यांनी लीलाला या घराबाहेर काढलं त्यांनी तिला परत आणायचं. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं दादा? एक मिनिट. म्हणजे दादा तुला असं म्हणायचंय का की हे सगळं दुर्गा वहिनी, लक्ष्मीताई आणि सरूमुळे सुरू झालं आणि आता त्यांनीच जाऊन लीलाला परत आणायचं? अरे इम्पॉसिबल आहे हे. पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. या घरातली शांतता आपल्याला जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल. पण हे कसं शक्य आहे दादा? एक्झॅक्टली कसं शक्य आहे? ऐक, आजी आजी काय झालं? आजी मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाची खूप स्वप्न बघितली होती आणि सगळी माझ्यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून रडताय ना तुम्ही? तू आजवर किती सहन केलंयस या विचारानंच मला भरून आलाय. आजी खरंच मला तुम्हाला असं फसवायचं नव्हतं. नाही का? मी दुःखी नाही झाले, अजिबात नाही. तिला एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये, आपण केलेला त्याग, आपण केलेले कष्ट, आपण सहन केलेल्या गोष्टी कधीच वाया जात नाही. तो वर बसला ना, त्याच्याकडे सगळ्याचा हिशेब असतो. एक ना एक दिवस तो याचं गोड फळ देतोच देतो. हिंमत नाही हारायची. सगळं छान होणार. हिंमत नाही हारायची. आपण खूप चांगलं होणार तुझं. सोनीला घरी घेऊन जायचं सोडून गोष्टी कसल्या सांगत बसल्यात? आओ, अशाने इथेच ठिय्या देऊन बसाल तुम्हीही आणि लीलाही. अगं बाई,
काय झालं? हा? तुम्ही का रडताय? काय झालं? काय बोललीस का? ठीक आहे ना सगळं? ते मी काय म्हणते, तुमच्या घरचे घेऊन जायला येणार होते ना तुम्हाला? अजून आले नाहीत. येणार आहेत ना नक्की? 2 तासात मी नकोशी झाली नाही नाही, अहो तुम्ही कशाला नकोशा व्हाल? हे घर तुमचंच समजा. आणि तसंही आता आपलं नातं जुळलंय नाही का? माझ्या लेकीच्या सासूबाई झालात तुम्ही. मी आता ठरवलेलं आहे, मी इथंच राहणार. मला आवडलं तुमचं घर. आपण एक काम करूया, आपण ना एक ही जी पाडलेली प्रथा आहे ना ती बदलून टाकूया. म्हणजे मुलगी सून होऊन सासरी जाते, त्याऐवजी मुलगी सून होऊन सासूला माहेरी घेऊन येते. कशी वाटते प्रथा? या म्हातारीला काय जातंय न चालायला? इथे लीलाला सासरी पाठवायला मी काय काय करते मलाच माहिती. आता ना गाशा गुंडाळा. हा जहागीरदार बाई. दुर्गा, तुम्ही तिघींनी मिळून लीलाला घराबाहेर काढलं. मी काही बोललो नाही, पण आता आजी पण घर सोडून गेली. हे तुला पटतंय? किशोर, आजी घर सोडून गेले हे मला कसं पटेल? पण आजींनी त्या फसव्या मुलीची बाजू घेतली, त्याला आपण तरी काय करणार? किशोर, त्या मुलीला या घरात जागा नाहीये. आणि तुम्ही सुद्धा बघितलं, एजंटनी आमची बाजू घेतली. बाबांनी तुमची बाजू घेतली कारण त्यांनाही लीलाचं या घरात येणं पटत नव्हतं. पण सरू, आता प्रश्न आजीचा आहे. तुमच्या अट्टापायी आजीला परक्यांच्या घरात राहावं लागतंय. काहीही झालं ना तरी आजीला घरी तुम्हालाच परत आणायचंय. मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल. जहागीरदारांच्या घरात असा सूर्य उगवता कामा नये जिथे आजी नाराज होऊन घराबाहेर पडली, त्यामुळे तिने एक रात्र घराबाहेर काढली. तुम्हाला इथे राहायचं असेल तर आजीला आणा, नाहीतर तुम्ही हे घर सोडून जायला तयार व्हा. लीला, एक सांगू का? मला ना सारखं असं वाटतं की तू जितकी गोड आहेस ना स्वभावाने, तू संसार पण तितकाच गोड करशील. फक्त एक आजी या नात्यानं तुला काही 4 शब्द सांगितले तर तुला राग नाही ना येणार? आजी, अहो असं काय बोलताय? मला कशाला राग येईल? मला तर तुम्ही खूप आवडता. तुम्ही मला काहीही सांगू शकता. लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात बघ लीला. घरची जबाबदारी यायला लागते, संसाराची जबाबदारी. त्यामुळे स्वभावातला अल्लडपणा देखील थोडासा कमी होतो. बऱ्याच वेळेला गोष्टी स्वतःसाठी न करता घरासाठी, घरच्या माणसांचं हित बघून करायला लागतात. हे मी फक्त मुलींनाच नाही सांगत आहे बरं का. मुलांनी देखील संसाराची जबाबदारी तितक्याच प्रामाणिकपणे उचलायला हवी. नवरा आणि बायको एकमेकांच्या साथीनं, एकमेकांना समजून घेऊन एकत्र यायला हवे. आणि घरच्या मोठ्यांनी त्यांना दिशा दाखवायची, मार्गदर्शन करायचं. तू आणि अभिराम, तुम्ही दोघेही माझेच आहात. मी तुमच्यात मोठी आहे की नाही? मग मी तुम्हाला योग्य तो सल्ला देणार. अर्थात तुम्ही मागितला तरच. तू चुकलीस तर मी तुझे कान पकडणार, अभिराम चुकला तर मी अभिरामचे कान पकडणार.
काय झालं, तू हसतेस का? तुला काय वाटलं की मी माझी नुसती लेक्चर देतेय का? नाही आजी, ते तुम्ही म्हणालात ना एजंटचा पण कान पिळणार, ते मला डोळ्यासमोरच आलं. वीणाबाई. आजी, हं. तुम्ही ना चांगला जोरात पिळा त्यांचा कान. का ग? मला खूप ओरडलेत ते. नाही ग लीला, तू गैरसमज करतेस अभिराम बद्दल. माझा अभिराम तसा नाहीये. तो किती रागीट चिडचिडा असला की नाही तरी मनानं खूप चांगला आहे. किती वेळा सांगितलं मी तुला. हा, जरा शिस्तप्रिय आहे पण प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे. तू येशील ना घरी तेव्हा बघशीलच त्याचा स्वभाव, घरचे नियम, घरच्या पद्धती सगळं कळेल तुला. आणि नाही कळलं तर माझ्या 3 सुना आहेत ना, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, त्या तुला व्यवस्थित समजावून सांगतील. घाबरू नको. आजी अहो, त्यांना तर मी आवडत पण नाही. नाही गलीला, आता त्या तुझ्यावर चिडतात, रागावतात म्हणून तुला असं वाटतं, पण त्याही स्वभावानं खूप समजदार आहेत. खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. दुर्गाचं जेव्हापासून लग्न झालंय त्या दिवसापासून तिनं स्वतःचं आयुष्य या घरासाठी वाहिलंय. सरस्वती आणि लक्ष्मी देखील खूप चांगले आहेत. त्या तिघी आपला संसार अगदी नेटानं करतात. म्हणतात ना, संसार करणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते. त्या तिघींना ती मस्त जमलीये बघ. त्यांना बरोबर कळतं संसारामध्ये कुठं नमतं घ्यायचं, कुठं समजुतीनं घ्यायचं, सगळं काही कळतं त्यांना. आता जेव्हापासून तू भेटली आहेस तेव्हापासून अशा काही गोष्टी घडल्या की त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल राग निर्माण झाला, जरा वेगळी मतं तयार झाली तुझ्याबद्दल. पण आपल्याला त्यांची मतं बदलायची आहेत. हेच तर करायचंय ना आपल्याला. काळजी करू नको. मला खात्री आहे ना, तू त्यांचं मत नक्की बदलशील. वहिनी, जे माझ्यासोबत घडलंय तेच तुमच्यासोबत पण घडलंय. नाहीतर काय, त्या लीलाने काय जादू केली ना काही कळत नाही मला. एकतर ते आजी घर सोडून गेल्या, वरून आपले नवरे पण आपली साथ देत नाहीयेत. ते सगळं ना त्या लीलामुळे होतंय. म्हणजे आपण लीलाला परत आणायचं? हो. वहिनी पण हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे आपल्यासाठी नाही, आपल्या आजींसाठी आणि आपापल्या नवऱ्यांसाठी करणार आहोत. आयुष्यात कधी कधी काही गोष्टी पटल्या नाहीत तरी सुद्धा आपल्या घराच्या सुखासाठी कराव्या लागतात. आपला अहंकार, आपला मीपणा आपल्या माणसांसाठी बाजूला ठेवावा लागतो. आपल्याला पण तेच करावं लागेल. वहिनी, एक बोलू? तुम्ही एवढे सगळे मोठे मोठे शब्द बोलताय, पण शेवटी आपण छोटेच ठरलोय. आपण हरलोय वहिनी. आता माझ्या श्वेताचा गृहप्रवेश झाला असता, पण आपल्या नाकावर टेचून त्या लीलाचा गृहप्रवेश झालाय. लक्ष्मी, आयुष्यात जेव्हा मोठी झेप घ्यायची असते ना, तेव्हा 4 पावलं मागे यावं लागतं. झाला असेल तिचा गृहप्रवेश, पण ती या घरात राहणार का नाही ते आपल्याच हातात आहे. ते कसं? मला पण वहिनी, आपण तिला परत दाराबाहेर काढायचं? नाही, आपण नाही काढायचं, पण आपण असं काहीतरी करायचं की ती स्वतः इथून पळून गेली पाहिजे. आता लीलाचा गृहप्रवेश लवकरच होणार.